लंडनच्या आजीबाई एक वेगळाच नाट्यानुभव घेतला नाही. 25 हूप लेन, हूप या शब्दाचा अर्थ बांधून ठेवणारं, तर आजीबाईंनी जे बांधून ठेवलं ते आज 50 वर्षानंतर 60 वर्षानंतरही आमच्यापर्यंत पोहोचलं. राजीव जोशींची स्क्रिप्ट आहे, उषा नाडकर्णींसारखी नटी आहे. कुठल्याही व्यक्तिमत्वावरती किंवा चरित्र लेखनावरती नाटक करणं, सिनेमा करणं किंवा कुठलाही एखादी कलाकृती करणं खूप कठीण असतं, कारण लोकांच्या भावना त्याच्यामध्ये खूप गुंतलेल्या असतात. तेव्हा अशा प्रकारचं नाटक पहिल्यांदा लिहिणं त्या पुस्तकावरती आणि ते लोकांसमोर सादर करणं, ह्याच्यातच खरं 100त 100 मार्क दिले गेले पाहिजेत. आणि मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीने हे नाटक बघितलं पाहिजे. एका बाईचं लाईफ म्हणजे ज्या बाईने माहीत नसलेल्या ठिकाणी जाऊन स्वतःचं असं एक साम्राज्य असं उभं केलं, एका बाईने कुणाची मदत नसताना सुद्धा. हे म्हणजे ही गोष्ट म्हणजे खरोखरच म्हणजे विचारात घेण्यासारखी गोष्ट आहे. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. आजीबाई 47 सालातल्या जून महिन्यात भारतातून इंग्लंडला गेल्या. हे जे ट्रान्झिशन आहे आणि त्याच्यामध्ये होत जाणारा जो बदल आहे हा संपूर्ण स्क्रिप्टमध्ये खूप उत्तम प्रकारे येतो. मॅनर्स, एटिकेट्स हे पाळत आता जगभरात, भारतभरात त्याच्यामध्ये अनेक सुधारणा, अनेक प्रकारे लोक त्या गोष्टींना ॲडॉप्ट झाले आहेत. पण सगळे मॅनर्स, सगळे एटिकेट्स ह्या सगळ्याच्या पलीकडे जे असतं ते तुमचं रिलेशन, तुमचं बोलणं, तुमचं वागणं, या सगळ्याला छेद देत आजीबाईंनी स्वतःचा एक बंध निर्माण केला. आणि आयुष्यात काही खूप मोठं घडणार असेल तर परमेश्वर नेहमी पहिल्यांदा तुम्हाला संकटात टाकतो. आणि मला वाटतं प्रत्येक संकटावरती मात करतच बनारसे आजींनी एवढं वैभव उभं केलं. त्यांचं काही अडलं नाही, त्यांना इंग्लिश आलं नाही म्हणून. त्यांना अजिबात लाज वाटली नाही त्या गोऱ्यांसमोर त्यांच्या गावंढळ मराठीत बोलताना किंवा त्यांच्या त्या नऊवारीत वावरताना. तिथेसुद्धा त्यांनी अनेक वर्ष आपली संस्कृती जपून त्या जशा आहेत तशाच मनमोकळेपणाने त्या सगळ्या समाजाला सामोऱ्या गेल्या. हॅट्स ऑफ टू हर. हे लोक ज्या पद्धतीने हे सादर करतात, ज्या पद्धतीने आणि ते लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे म्हणजे खरोखर स्तुत्य आहे. आणि मला तर असं वाटतं की या बाईंनी घेतलेले परिश्रम, या बाईंनी मिळवलेलं नाव, या बाईने गमावलेलं वैभव हे तुम्ही पाहण्यासाठी किंवा हे ऐकण्यासाठी तुम्ही या नाटकाला जरूर यावं आणि हे जरूर बघावं. हा नाट्यानुभव तुम्ही निश्चितच घ्याल असं मला वाटतं. उषा नाडकर्णींनी अप्रतिम काम केलं आहे. खूप छान प्रयोग आहे हा आणि खरोखरच सगळ्यांनी खरंच बघितलं पाहिजे. त्याच्यातनं तुम्हाला खूप प्रेरणा मिळेल.